राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आले। मात्र आरक्षणाच्या या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। सरकारने सभागृहात भूमिका मांडावी, विरोधकांची मागणी आहे बैठकीला यावं अशी अजित पवार यांनी वडट्टीवार यांना विनंती केली। सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीत तोडगा निघणार का हा प्रश्न निर्माण झालाय। मंत्री छगन भुजबळ हे बैठकीसाठी दाखल झाल्यात। आरक्षणाचा मुद्द्यासंदर्भात राज्यभरात घडामोडी घडत असताना आता सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले। मात्र या सर्वपक्षीय बैठकीवरती विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। अजित पवार यांनी विजय वडट्टीवार यांना विनंती केलेली आहे की या बैठकीला आपण उपस्थित राहावं। सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीत तोडगा निघणार का हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झाला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी महत्त्वाची बैठक आहे। खरं तर ही बैठक काल होणार होती, मात्र पावसामुळे बैठक आज आहे। मात्र या बैठकीला विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। काय या संदर्भात ताजी अपडेट्स आहेत? निश्चितच एकंदरीतच विरोधी पक्ष नेते जे आहे विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी एकंदरीत सत्ताधारी पक्षाला आज पहिल्यावर घेतलेलं होतं की या आधीच्या बैठकीमध्ये तुम्ही आम्हाला होतं, त्यामुळे बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहितीच आम्हाला नाहीये। त्यामुळे या आधीच्या बैठकीत झालेला सविस्तर माहिती आहे ती तुम्ही आधी विधानसभेसमोर मांडा, त्यानंतरच आम्ही एकंदरीत या बैठकीत सहभाग घ्यायचा की नाही ठरवू। आणि असं म्हणत वडेट्टीवारांनी या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे। त्यामुळे एकूणच या बैठकी संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडे घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।